नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकच्या चर्चा तर होणार या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असतो. आज आपल्याला चर्चा करायची ती म्हणजे महाराष्ट्रातल्या विधानसभेमध्ये झालेल्या कामकाजाबाबतची. आज तुम्ही बघता आहेत की वेगवेगळ्या विषयांवर विधानसभेमध्ये काम होणं अपेक्षित असतं. जनतेचे प्रश्न तिथे सोडवणं अपेक्षित असतं. तिथे जे आमदार येतात ते आपापल्या मतदारसंघांमधले प्रश्न घेऊन मांडत असतात. पण यावेळेसचं अधिवेशन बघितलं तर जनतेचे खरंच प्रश्न या अधिवेशनामध्ये मांडले गेले का, ते मिटले का, हा सगळा प्रश्न उपस्थित केला जातो. एकीकडे शेतकरी आत्महत्या करत आहेत, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाहीये, अनेक ठिकाणी पाण्याची समस्या आहे. असं असताना विधानसभेत मात्र चर्चा रंगतीये ती वेगळ्याच विषयांची. जे विषय सध्या सर्वसामान्यांच्या खरंच जिव्हाळ्याचे आहेत का, असा प्रश्न विचारला जातोय. आपण जर बघितलं तर या अधिवेशनाच्या सुरुवातीलाच धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला होता. त्यानंतर आपण बघतोय की कबरीचा वाद निर्माण झाला होता आणि त्यानंतर सुद्धा अधिवेशन अनेकदा तहकूब झालं. संपूर्ण अधिवेशनात हाच मुद्दा गाजला. त्यानंतर दिशा साली यांचं प्रकरण आलं आणि आज आता कुणाल कामराच्या प्रकरणामुळे अधिवेशनाचं जे कामकाज आहे त्याचा जो रोख आहे किंवा त्याचं जे कामकाज आहे ते या बाजूने झालं. आणि त्यामुळेच साहजिकच सामान्यांना प्रश्न पडलेला आहे की जे अधिवेशन करोडो रुपयांचा खर्च करून होत असतं, ज्याच्यामध्ये खरं तर लोकांचे प्रश्न मांडणं अपेक्षित असतं, सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणं अपेक्षित असतं, ते खरंच हे प्रश्न मांडले जात आहेत का, आणि मग खरंच या अधिवेशनातनं जनतेला काय मिळालं असा प्रश्न उमटतोय, असा सूर उमटतोय. निलेश माझ्यासोबत माझा सहकारी आहे. निलेश, बघतोय की अधिवेशन तर संपत आलेलं आहे, आज शेवटचा दिवस आहे. अंतिम आठवडा प्रस्तावावर आज चर्चा होती. उद्या आणि परवा संविधानावर चर्चा होईल. संविधानाचे जे 75 वर्ष पूर्ण झाले त्याच्या संदर्भातली चर्चा असणार आहे. पण या अधिवेशनामध्ये खरंच जनतेचे प्रश्न हाताळले गेले का जो रोख होता या अधिवेशनाचा तो केवळ जे प्रश्न कालातीत नव्हते अशा प्रश्नांमुळेच हे सगळं अधिवेशन गाजलं. खरं आहे राहुल, तू जसं म्हणतोय तसं अंतिम आठवडा प्रस्तावावरती चर्चा सुरू झालेली आहे आणि उद्या त्याचं उत्तर सभागृहामध्ये मिळेल आणि त्यानंतर संविधानावरती चर्चा आहे. 2 दिवसांची ती वेगळी चर्चा ठेवलेली आहे आणि संविधानाचाच विषय जर आपण पुढे घेऊन गेलो तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की संविधानाच्याच मूल तत्वांवरती आधारित आपली लोकशाही आहे आणि सगळं जे कामकाज आहे तर त्या लोकशाहीच्या अवतीभोवती किंवा लोकशाहीवरती आधारित असं कामकाज व्हावं अशी अपेक्षा असते सर्वसामान्य लोकांना. आणि जर बघितलं तर अधिवेशन कशासाठी असतं, एकदम नॉर्मल प्रश्न आहे. एक सर्वसामान्य कुठल्याही नागरिकांना पडणारा हा प्रश्न असतो की अधिवेशन असतं कशासाठी. तर अधिवेशन असतं सर्वसामान्य लोकांचे प्रश्न तिथं उचलले जावेत, वेगवेगळ्या मुद्द्यांना न्याय मिळावा, वेगवेगळी समाजहिताची लोकहिताची जी विधेयकं आहेत ती विधेयकं पास व्हावीत आणि सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांवरती चर्चा व्हावी, याच्यासाठी अधिवेशन असतं. नॉर्मली काही दिवसांपूर्वीची किंवा काही वर्षांपूर्वीची जर अधिवेशनं राहुल आपण आठवली तर या अधिवेशनांमध्ये तुलाही आठवत असेल की या अधिवेशनांमध्ये मोठमोठे मोर्चे निघायचे. मग ते शेतकऱ्यांचे असायचे, कष्टकऱ्यांचे असायचे, अंगणवाडी सेविकांचे असायचे. म्हणजे हे जे सर्वसामान्य लोकांशी जे घटक जुळलेले असतात त्यांच्या हक्कांच्या प्रश्नांविषयीचे हे मोर्चे असायचे आणि ते मोर्चे मग विधान भवनावरती धडकायचे. मात्र असं होताना दिसत नाहीये. आता आपण जर बघितलं तर हे मोर्चे निघतायत, वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आवाज उठवले जात आहेत, मात्र हे मुद्दे कुठंतरी विधान भवनामध्ये किंवा विधिमंडळामध्ये दुर्लक्षित असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. आणि जसं की तू सांगितलंस की या अधिवेशनामध्ये जर आपण बघायला गेलं तर सुरुवातीला संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा जो विषय होता तो असं वाटत होतं की हे अधिवेशनच पूर्ण ह्या संतोष देशमुख हत्याकांडाच्या इर्दगिर्द राहील. आणि सुरुवातीला आपण जर बघितलं तर सुरुवातीला एक संतोष देशमुख हत्या प्रकरणामधले ते फोटोज बाहेर आले आणि जो गेल्या 3-4 महिन्यांपासून जो मुद्दा चर्चेत होता की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जावा, तो राजीनामा घेतला गेला आणि मग त्यानंतर मात्र ते प्रकरण कुठंतरी मागे पडल्याचं दिसून आलं आणि मग कबरीचा मुद्दा आला, अबू आझमींचं स्टेटमेंट आलं. त्या स्टेटमेंटला सत्ताधाऱ्यांनी एवढं उचललं की त्यानंतर कबरीचा मुद्दा हाच जणू सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे का काय असा प्रश्न पडू लागला आणि मग ते प्रकरण तिथून उचल गेलं. ते आजपर्यंतही आपण बघतोय की पॅरलली कबरीचा मुद्दा हा कुठं ना कुठं आपल्याला येताना दिसतोय आणि निश्चितपणानं यानंतर मग दिशा साली यांचं प्रकरण असेल किंवा आता ताजं असलेलं कुणाल कामराचं प्रकरण असेल, ह्या सगळ्या प्रकरणांना जर आपण बघितलं तरी याच्यामध्ये शेतकऱ्यांचे मुद्दे कुठेही प्रकर्षानं दिसत नाहीयेत. मग सुरुवातीपासून आपण बघतोय की सोयाबीनच्या भावासाठी मोर्चे निघाले, कापसाचा मुद्दा आहे किंवा शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा आहे. मध्ये आकडे सुद्धा आले होते अधिवेशन चालू असताना.
शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा आहे. बुलढाण्याच्या एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली, ज्याला सरकारनं अवॉर्ड दिला होता, आदर्श शेतकरी असा तो अवॉर्ड होता. आणि त्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली की माझ्याकडे कुठलीही कामं म्हणजे जी मी मागण्या करतोय ती कामं होत नाही, त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. म्हणजे आपण नेमकं खरोखर संविधानाच्या तत्वांवरती हे सगळं चाललंय का, असाच प्रश्न या निमित्ताने निश्चित. आणि आपण जर बघितलं तर या अधिवेशनामध्ये विरोधकांचा आवाज खरंच आपल्याला दिसला का, हा सुद्धा प्रश्न आहे. कारण विरोधकांना बोलू दिलं का, हा सुद्धा एक प्रश्न आहे. विरोधकांची संख्या अवघी 40-50च्या दरम्यान आहे आणि या कमी संख्येमध्ये खरंच ते इतक्या मोठ्या जे सत्ताधारी आहेत किंवा इतक्या मोठ्या आमदारांचं पाठबळ आहे त्या आमदारांना तोंड देऊ शकतील का, असा सगळा प्रश्न होता. पण विरोधकांकडनं सुद्धा त्यांना खरंच बोलू दिलं का, हा सगळा प्रश्न उपस्थित केला जातो. जसं आपण म्हणतोय की शेतकऱ्यांचे प्रश्न होता, निलेशनी जो मुद्दा उपस्थित केला की एका शेतकऱ्याला त्याच्या गावामध्ये शेतीला पाणी हवं होतं, ज्याला एक आदर्श शेतीचा अवॉर्ड मिळतो, पण तो शेतकरी अनेक आंदोलनं करून पत्र लिहून सुद्धा ते होत नाही आणि त्याच्यामुळे त्याला आत्महत्या करावी लागते. असे सगळे प्रश्न आहेत. दुसरीकडे इतर जे महत्त्वाचे प्रश्न होते, मग उद्योगधंद्यांचे असतील, नोकऱ्यांचे असतील, या सगळ्यावर कुठेही या सगळ्या अधिवेशनामध्ये चर्चा होताना आपल्याला दिसलेली नाही आहेत. लक्षवेधीसारखी एक आयुध असतं की ज्याच्यामार्फत जे आमदार आहेत ते अनेक प्रश्नांकडे लक्ष वेधत असतात. प्रश्नोत्तराचा तास असतो. अनेक जे महत्त्वाचे राज्यातले मुद्दे आहेत त्यांच्यावर खरं तर चर्चा घडवली जाते, पण ही चर्चा आपल्याला इथे कुठेही दिसलेली नाहीये. वेगवेगळी विधेयक सुद्धा पास होत असतात अधिवेशनामध्ये, पण या अधिवेशनामध्ये अशी कुठची खास विधेयक पास होताना आपल्याला दिसली नाही. आणि त्यामुळेच प्रश्न उपस्थित होतो की खरंच अधिवेशनामुळे जनतेला काय मिळालं. जे चर्चा आपण बघतोय की झाल्या त्याच्यामध्ये जो सिक्वेन्स आम्ही तुम्हाला सांगितला त्या सिक्वेन्सवरच सगळं हे अधिवेशन गाजलं. मग अधिवेशनाच्या बाहेर जे पत्रकारांची परिषद होते किंवा पोडियम असतं तिथे सुद्धा हेच विषय चर्चिले गेले आणि अधिवेशनामध्ये सुद्धा याच विषयांवर सातत्याने चर्चा होऊ लागली. पण इंटरेस्टिंगली असं झालं की जे मुद्दे मांडायला हवे होते ते मुद्दे कोण मांडत होतं किंवा त्याच्यावर सारख्याने बोल कोण होतं, तर अमोल मिटकरी जे सत्ताधारी पक्षातले आमदार आहेत, राष्ट्रवादीचे आमदार आहेत, ते सारखे म्हणत होते की या मुद्द्यांवरला लक्ष भरकटू दिलं जाते का. आज सुद्धा खरं तर आज प्रशांत कोरटकरला अटक झाली अशा बातम्या येत आहेत. अजून त्याची अधिकृत जी माहिती आहे, हा व्हिडिओ आम्ही रेकॉर्ड करण्यापर्यंत आली नव्हती, पण प्रशांत कोरटकर सारखे जे मुद्दे आहेत ते यातनं मागे पडत आहेत का, असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. आणि कुणाल कामराचा मुद्दा असेल, कबरीचा वाद असतील, इतर जे वाद असते ते या निमित्तानेच आणले गेले का, असं सुद्धा ते सातत्याने प्रश्न विचारत होते. सत्ताधारी पक्षाचे आमदार असताना सुद्धा ते सरकारच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करत होते आणि विरोधकांनी सुद्धा रोहित पवार असतील खास करून ते सातत्याने या सगळ्या बद्दलचे जे प्रश्न ते उपस्थित करत होते. जितेंद्र आव्हाड सुद्धा या सगळ्यावर बोलत होते. पण अधिवेशनामध्ये म्हणजे अधिवेशनाच्या बाहेर या सगळ्या गोष्टींवर चर्चा होती का, पोडियमवर बाईट दिले जात होते, त्याच्यावर बोललं जात होतं, पण अधिवेशनात मात्र तसा सूर उमटलेला आपल्याला पाहायला मिळालेला नाही. त्यामुळे या अधिवेशनातनं साधक बाधक जी चर्चा होणे अपेक्षित आहे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ती फारशी दिसली नाही. दिसला तो कबरीच्या वादावरनं गोंधळ असेल, दिशा सालियन प्रकरणावरनं गोंधळ असेल किंवा मग आता कुणाल कामराचं प्रकरण आहे त्याच्यावरनं गोंधळ असेल, या सगळ्यावरनंच हे अधिवेशन रंगताना आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे बघणं महत्त्वाचं आहे की येत्या काळामध्ये जी अधिवेशन होतील, आता आजच अजित पवार सकाळी बोलताना म्हणाले की कदाचित जून-जुलैमध्ये पुढचं पावसाळी अधिवेशन असू शकतं. त्या अधिवेशनामध्ये सुद्धा अशाच गोष्टी होणार आहे का. कारण लोकांना प्रश्न पडलाय की लाडकी बहिणींना जे 2100 रुपये म्हटलं होतं सरकार देणार आहे ते कधी देणार आहे, त्याचं उत्तर मिळालेलं नाहीये. अजूनही महागाईचा प्रश्न आहे तो कधी सुटणार हे लोकांना अजून कळालेलं नाहीये. एकीकडे बघतो की सोयाबीन असेल किंवा तूर असेल त्याची जी खरेदी थांबलेली आहे ती कधी सुरू होणार हा शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे. त्या प्रश्नाचं सुद्धा अधिवेशनामध्ये असं ठोस उत्तर मिळू शकलेलं नाहीये. तर जे इतर मुद्दे होते ते सुद्धा मागे पडलेले आपल्याला पाहायला मिळाले. इंटरेस्टिंगली राहुल तेच होताना दिसतंय की आपण म्हणजे आपण नेहमीच असं बोलताना बोलतो की सर्वसामान्यांचे मुद्दे काय आहेत किंवा सर्वसामान्यांचे मुद्दे कुठं आहेत. तर म्हणजे ऍक्च्युली आपल्या म्हणजे माध्यमांच्या ज्या सोशल मीडियाच्या कमेंट्स वगैरे आपण बघितल्या तर त्याच्यामध्ये सुद्धा लोक बोलत असतात. मग जर लोक एवढ्या उघडपणे येऊन समोर बोलतायत की आमच्या जिव्हाळ्याचे विषय काय आहेत की आमच्या जगण्या मरण्याचे प्रश्न काय आहेत, जगण्या मरण्याच्या प्रश्नावरती इथं बोलत जात नाहीये. आपण जर दुसरीकडे बघितलं तर तिकडं संसदेचं अधिवेशन सुरू आहे. तिकडं संसदेच्या अधिवेशनामध्ये आपल्या महाराष्ट्रातले काही खासदार असतील ते कांद्याच्या विषयांवरती आपलं बाजू मांडण्याचा प्रयत्न करतायत किंवा सोयाबीनचा विषय असेल किंवा बाकीच्या विषयांवरती ते तिथं थोडीफार स्पेस घेताना दिसत आहेत. मात्र विधानसभेमध्ये इकडे तसं कुठलंही म्हणजे पाऊल उचलल्याचं पाहायला मिळत नाहीये. आता आपण जर बघितलं तर विधानसभेचा एक जो डेकोरम असतो किंवा विधानसभेचं जे एक नियम असतात आपण तर त्या नियमामध्ये कामकाज होत नाही. त्याच्यामुळं जयंत पाटील चिडले किंवा सुधीर मुनगंटीवार आहेत जे स्वतः
भाजपचे आमदार सत्ताधारी असून पक्षाचे. सुद्धा ते सातत्याने याच्यावरती बोट ठेवताना दिसत आहेत की अनेक चर्चा आहेत, म्हणजे ज्या नियमाच्या अंतर्गत होणाऱ्या ज्या विधानसभेतल्या चर्चा असतात त्या चर्चा होताना दिसत नाहीत. मुद्दे तिसरीकडे कुठेतरी भरकटले जाताना दिसत आहेत. म्हणजे हाऊसमध्ये सुद्धा हे होताना दिसतंय. आता परवा म्हणजे शुक्रवारी लक्षवेधी धडाधड एक लक्षवेधी, म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लक्षवेधी झाल्या की त्याच्यावरनं सत्ताधारी आणि विरोधक दोघेही आक्रमक झाले की इतक्या लक्षवेधी म्हणजे नसतात जनरली, आणि मग इतक्या लक्षवेधी तुम्ही कसं काय घेताय. मग जे बाकीचे आमदार आहेत म्हणजे नवीन आमदार आहेत त्यांना त्यामुळे स्पेस मिळताना दिसत नाहीये. आणि ते हे तर नियमांच्या अंतर्गत झाले. याच्यामुळे काय होतं की नवीन आमदार जे आहेत, आता भरपूर नवीन आमदार विधानसभेमध्ये आलेले आहेत, विधान परिषदेमध्ये आलेले आहेत, मात्र त्यांना तिथं बोलायला मिळत नाहीये. मग त्यांच्या मतदारसंघातले प्रश्न असतील, मतदारसंघातल्या प्रश्नांना सुद्धा तिथं त्यांना ठेवायला मिळत नाहीये. त्याच्यामुळं सत्ताधारी आणि विरोधक ह्याच्यातले जे जाणते नेते आहेत, ज्यांना अनेक वर्षांचा विधानसभेचा किंवा विधिमंडळाचा अनुभव आहे, ते लोक सुद्धा आता विधिमंडळाच्या कार्यवाहीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करताना तिथं दिसत आहेत. आणि त्यामुळं मग कुठंतरी सर्वसामान्य लोक हे सगळं बघतायत, कारण हे सगळं पब्लिक डोमेन मध्ये आहे. तर ते बघून ते सुद्धा म्हणतात की हे नेमकं कामकाज नेमकं कशा पद्धतीचं चाललंय. त्यामुळं वारंवार याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होताना तिथं सुद्धा दिसून येत आहेत. त्यामुळं निश्चितपणानं आपण बघतोय की आपण सातत्यानं असं म्हणत असतो की विधिमंडळ असेल किंवा तिकडे संसद असेल, इकडे विधिमंडळ असेल, हे आपल्या एक नियमांच्या पुस्तकावरती चालणारे हे सभागृह आहेत. आणि त्या सभागृहामध्ये जे घडतं ते सगळ्या जनतेसाठी लागू असतं. आणि कारण जनतेनं निवडून दिलेले प्रतिनिधी तिथं असतात आणि त्यांनी बोललेले सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या ऑन रेकॉर्ड असतात. त्यामुळं ऑन रेकॉर्ड आपल्या मतदारसंघातला एखादा प्रश्न यावा, त्या प्रश्नावरती कुठेतरी उत्तर मिळावं, याच्यासाठी धडपड करणारे काही आमदार असतात. म्हणजे जे नवीन आमदार असतात किंवा ज्यांना जास्त बोलायला स्पेस मिळत नाही असे एकीकडे आमदार असतात. आणि दुसरीकडे असे जे विषय आहेत ज्या विषयांना खऱ्या अर्थानं सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीनं अर्थ नाहीये, असे विषय मात्र तिथं तासनतास चघळले जातात. त्याच्यावरती चर्चा होते, त्याच्यावरनं भांडणं होतात. म्हणजे भांडणं इन द सेन्स त्याच्यावरती राडा होतो, गोंधळ होतो आणि मग हाऊस बंद पाडली जातात. ह्या गोष्टी बघून निश्चितपणानं सर्वसामान्य माणसं काय विचार करत असतील हा खरं तर प्रश्न आहे. आणि हाच विचार खरं तर तुम्हालाही करायचा की ज्या आमदारांना तुम्ही निवडून दिलेले आहेत त्या आमदारांच्या मार्फत किंवा ज्या सत्ताधाऱ्यांच्या मार्फत खरंच तुमच्या जिव्हाळ्याचे प्रश्न उचलले जात आहेत का. जे अधिवेशन खरं तर सामान्यांच्या प्रश्नांसाठी असतात, सामान्यांचे प्रश्न सोडवले तिथे जाणं अपेक्षित असतं, ते खरंच सुटले जात आहेत का वेगवेगळ्या विषय काढून त्याच्यावर निष्फळ चर्चा केली जाते आहे आणि खरंच ते लोकांच्या जगण्या मरण्याचे प्रश्न आहेत का, दैनंदिन जीवनातले प्रश्न आहेत का, हा सुद्धा जो प्रश्न आहे तो सामान्यांकडनं विचारला जातो. तुमच्या मनात सुद्धा या सगळ्या संदर्भातले प्रश्न असतील. अर्थात अधिवेशन तर आता संपत आहे, त्यामुळे या अधिवेशनात तरी तशा अर्थाने सामान्यांचे किती प्रश्न सुटले हा प्रश्न आहे. पण आता जेव्हा पावसाळी अधिवेशन येईल त्या अधिवेशनामध्ये तरी कामकाज योग्य पद्धतीने होतंय का, आणि लोकांचे जे प्रश्न असतील किंवा कायद्याच्या स्वरूपातले काही आपण म्हणतो की विधेयक असतील किंवा जो कायदा सुव्यवस्थेवर सातत्याने प्रश्न विचारला जातो त्या संदर्भातली काही ठोस तिथे माहिती मिळेल का, हा सुद्धा या सगळ्यामधला प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे बघणं महत्त्वाचं असणार आहे पुढच्या अधिवेशनामध्ये जे प्रश्न राहिलेले आहेत त्या प्रश्नांवर खरंच चर्चा होती आहे का, आणि हाऊस बंद न होता ते हाऊस चालून योग्य पद्धतीने तिथे साधक बाधक चर्चा होती का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्या अधिवेशनाबद्दल काय वाटलं, ज्या चर्चा झाल्या, जे विषय तिथे घेतले गेले, ज्या विषयांवरनं गोंधळ झाला, ते विषय तुम्हाला खरंच महत्त्वाचे वाटतायत का, तुमच्या जिव्हाळ्याचे वाटतायत का, हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला कुठले प्रश्न उपस्थित केले पाहिजे तुमच्या आमदारांनी, हे तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल तर ते सुद्धा करायला विसरू नका. इथेच थांबतो. धन्यवाद.